तुझा असा धडा शिकवतो की पुन्हा आमच्या मंदिरात पाय ठेवायचा धाडस करणार नाहीस. चल, पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाण्याची तुझी एवढी हिंमत कशी झाली रे? अरे 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 दिगंबर, अरे पोर आहे ते, असं गुरासारखं मारतोस काय त्याला? सावकार, हा हरामखोर मंदिराच्या गाभाऱ्यात गेला. आता तुम्ही मध्ये पडतो का? आज मी याची चामडीच लोळवतो. अहो दर्शनाला गेला असेल चुकून. मन मोठं करा दिगंबर पंत. मन मोठं करायचं? अहो नुसताच गाभाऱ्यात नाही गेला तर मर्तिकेचं सामान बरोबर घेऊन गेला होता. अहो राग चाळ्याची चाळणी घेऊन हा राजरोसपणे मंदिराचा गाभारा पाठवतो आणि मी शांतपणे याच्याकडे दुर्लक्ष करून गप्प बसायचं? धर्म गोदावरी पात्राच्या खालच्या अंगाला बुडवायचा की जायकवाडी धरणाच्या वरच्या अंगाला टांगायचा? नवी कोरी चाळ आहे ती अजून. बोनी कुठे केली अजून पाटायला? बघितलं कसा थोबाडावर करून बोलतोय ते? भान्या, तू गप्रे जरा. तो परत मंदिरात जाणार नाही याची खात्री मी देतो, पण या उपर तू त्याच्यावर हात उचलायचा नाहीस. अहो सावकार, तुम्ही कशाला खात्री देताय या नतद्रष्ट कार्ट्याची? याला विचारा बघू, हा शर्ट त्याने कुठे शिवला ते? काय रे? उस्मान टेलरकडे उधारीवर शिवलंय. पण कापड कुठून आणलंस? भक्ताचं म्हातारं गचकलं, त्याच्या मुर्द्यावरच्या कापडातनं शिवलंय. बघितलं? घ्या आता खात्री करून. आणि याला गळ्यात तायतासारखा अडकवा आणि गाव भर फिरा तुम्ही. येतो मी. याचे जास्तीत जास्त 300 रुपये देईन मी तुला. 1200 वर तोडा मालक. अरे बर, तुझं राहू दे, माझं राहू दे. 1000 रुपयावर तोड कर. ठीक आहे द्या. दे मार फायनल कर सर. किती वेळा सांगायचं तुला? तुझा एरिया सोडून दुसरीकडे कुठे घुसायचं नाही म्हणून? थांब, तुला अशी अक्कल नाही. जाशील? माझा आलाय तुला नवीन चाळण घेतल्यापासून. तो सोन्याचं मनी आणि समदे पैसे काढून घेतले काय त्याने आम्यानं? त्यानं मारलं त्याचं काय नाही, समजा पैसे काढून घेतलं त्याचं बी काय नाही. माझी नवी कोरी चाळ नदीत वाहून गेली त्याचं बी काय नाही. खरं तर तो सोन्याचा एक मणी राहिला असता तर त्या निवृत्ती आधाला एक शिलाई मशीन तर घेतली असती ना. अरे वा रे माझ्या वाघा, शाबास. अरे भावाला मशीन घ्यायची जिगर तुझी. मानलं तुला, मानलं. काळजी करू नको, आपण मस्त मशीन घेऊ तुमच्या निवऱ्यासाठी. आणि चाळ तिकडून आणायची? तू कशाला टेन्शन करतोयस मर्दा? ती पण घेऊ, नवी कोरी चाळण घेऊ आपण तुला. तवर त्या पत्रे सावकारांकडनं भाड्यानं चाळण घेत जा. चल आता, चल घराकडे जा. नको. नको काय नको? हेजलायस केवढा? सर्दीनं मरशील ना. राहू दे पिरा दादा,
इथं चुनात वाळून घेतो माझं मला. झालाय का? घालून बघ बरं जा. ये घाल की. अगं तुम्ही बी घ्या की काहीतरी. लई चांगलं. खायला मिळालं सगळं ना? छान दिसेल बघा. हा तर हिरवी आहे का? हा बघू का? कशी छान दिसतीये ना. ए शकू, अगं आमचे जावई बापू सकाळपासून पारोशानं बसलेत. अगं आंघोळ घालतेस नी. अगं पाठ घास की तुझ्या दादल्याची. मामी, हा दादा म्हणजे कोण ग? अरे तुझा मामा म्हणजे माझा दादला आणि तुझा बापू म्हणजे तुझ्या आईचा दादला. समजलं? पण ही तर मोठी आहे की माझ्यापेक्षा. ए भान्या, काय बिघडलं रे एखादा नवरा बारका असला म्हणजे? हा आवडत नाही काय तुला? आवडतीस की? आवडती? केवढी आवडती? आईपेक्षा आणि मामीपेक्षा. हात मेल्या बायकोचा गुलाम नुसता. ए शकू, अगं घाल की त्याला आंघोळ. अगं कपडे तर काढू देत की आधी त्याला. मी फक्त अंगातलं काढणार, चड्डी नाही काढणार. का र? बायको समोर कोण कधी नागड्यानं अंघोळ करतं का? अगं बया, आई बघितलं काय? तुझं जावई बापू एकदम मोठे झालेत. हा आणि आता पिंडावर ते पांढरं फुल आहे तेव्हा हा हो बाजूला चल. आणि हे काळे तिळ आहे. बरे आज त्याला दाखवूच या रे. ओम अक्षरावा आणि त्या काळे तिळ. यजमान तुमचं गाव कुठलं? चल हट. ए नारायणा, ए थांबतो. यजमान तुमचं गाव कुठलं? तळपिंपरी. तळपिंपरी, कंधार तालुका. पिढ्यान पिढ्या आमच्याकडे आहे. पण हे तर बोली हा तालुका त्यांच्याकडे आहे. अरे गिराईक पळवतो आमचं. नाला एका यजमानाला गिराईक म्हणतोच, शरम नाही वाटत तुला? निलाज रे, तुझं धोतरच फेडतो. अरे तुझं धोतर फेडतो मी. माझं धोतर आजकापर्यंत नागवा फिरून आणायला पाहिजे. सोडायला निघाला. हे खप का बसा तुम्ही? अजिबात बोलला का? अरे कशाला एकमेकांच्या उरावर बसताय? हे चोंबड्या, तू याचा साथीदार. नाही नाही चुकीचं बोलायचं नाही. आपण कुठल्या बी एका पार्टीचं नसतो बाबा. काय आपल्याकडं जो डोकं वाकवतो त्याच्या आपण भादरतो. झालं काय मला सांगाल का तुम्ही? हे भाण्या काठीने याचं टाळकच फोडतो. तुम्ही पण घ्या आणि पडा एकमेकांचे नारळ. गेले गेले. जा आता त्यांच्या घरी जाऊन विधी सांगा. अहो आता कुठं जाताय हवा 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 करत? तुमच्या भांडणामुळे यजमान गेले. अहो काय चालवलंय तुम्ही? झालं तुमचं समाधान? पडला जीव भांड्यात? अहो असं जर भांडत राहिलात ना तर या घाटावर विधी करून घेण्यासाठी एक बी यजमान येणार नाही. परस्पर बाहेरच्या बाहेर सगळी माणसं विधी करून मोकळे होतील. मग आणि आपल्यावर उपाशी मारायची पाळी येईल याचा जरा विचार करा. याला कळत नाही ना. प्यायला खिशात पैसा नाही, दुकानदार उधारीवर पिऊ दे. चुकून प्यायला मिळाली तर एका पेगमध्ये भागत नाही. कसं व्हायचं हनुमंता? माझं तर गेल्या महिन्याभरात एकही आकडा लागलेला नाही. खिशात फुटकी कवडी नाही आणि हा गुढीपाडवा तोंडावर आला. सणासुदीला घरच्यांसमोर तोंड लपवायचं म्हणजे महाकठीण. तरी बरं तुमच्या घरी मुलं बाळं नाहीत. नाही म्हणजे माझ्या घरी 3-3 लेकरं. आता गुढीपाडव्याला एकाला पॅन्ट घ्यायची म्हटली की बाकीच्या दोघी झका मागणारच ना. काहीतरी जालीम उपाय करायला पाहिजे हनुमंता.
जालिम उपाय. असा जालिम उपाय की नाथ घाटावर खड्डा करून त्यात केशवला अक्का गाडता आला पाहिजे. हा आणि वर त्याची आठवण म्हणून तुळशीचं रोप लावता आलं पाहिजे. डायरेक्ट कोंबडच का पाहिजे, बरोबर नाही? कबूल, एकदम कबूल. कोंबड ओ नारायण महाराज, ओ नारायण महाराज. पिराजी, घाटावर 2 गिराईक आले ते नवीन. अवघड आहेत तुमचे साथीदार हनुमंतराव. ते जरा तिकडे आकडा लावायला. ज्या दिवशी त्यांना खरोखर आकडा लागेल ना, त्या दिवशी आम्हाला फुकट दारू पाजा. म्हणजे आपण उपाशी राहतोय. हो मालक, पैसे घ्यायचे नाही काय? आज सगळ्यांचं बिल मी देणार. अरे बाप रे माझ्या वागा. मालक, मला आणखी एक बाटली द्या. मी 2 पार्सल घेऊन जाणार. अरे मला बी 2 पार्सल पाहिजे वास. थांबा. नारायण महाराज, नवीन गिरायकाला घाटवलं. कुठे ते बघा, रस्ता चुकून फिरत मी तुमचंच नाव सांगितलं. चल